मला माझा जीव आता बराच व्याकुळ झालाय, कारण राधा मला दिसत नाही, पेंड्या दिसत नाही, सौंदर्य असल्याशिवाय मला करमत नाही. तरी मी पेंड्याला हाक मारतो, पण त्या अगोदर त्याचं स्तवन करतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभ सुरेश विश्वाधार गगन सदृश मेघवर्ण सुबाणं लक्ष्मीकांत कमलनयन योगी ध्यानगम्य नारायण मनस्कृत्य नरोत्तम देवी सरस्वती व्यासोदय मुदीते वसुदेव सुतं देवं कंसाचानुमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. अरे सुदाम देवा, अरे सुदामा, माझा जीव अगोदर व्याकुळ झालेला आहे. तू कुठे होतास? अहो देवा, मी कुंजवनाला जायला होतो. मला राधा दिसू राहिली. हा, कृपा करून तिला सोडून आण. हा, मी तिला शोधायला जातो, पण आपला आधी जो जोडीदार आहेत ना, म्हणजे तुला एकाला झटणार नाही का? ना, एक मला एकटं जमणारच नाही. जोडीदाराला बोलून घेतो. वासुदेव,
वाकड्या अरे लवकर ये, लवकर आम्हाला कुंजवनात जायचं आहे. बोक्यात आहे. वाकड्या ताल 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 तुला कृष्ण बोलारी अरे कोकणी गेला त्या हा बोला ए वाकड्या खातो त्या माहित पडत तू माझे मागे येत आहे का तुला कुंजवनात चाल अरे एवढं ओरडायला काय झालं तुम्हाला? अगं तुला आम्ही सांगलं केव्हा समोर हात मारतो मग तुझं लवकर आली म्हणा अरे बाबा तुम्ही आवाज दिला मी धावत पळत आली घरी काम धंदे आवरावं लागतात एवढी पळत पळत आली कशासाठी बोलवलं? तुला देवाने बोलावलंय
देवानी हा देव कुठे आहे? तुमच्या म्हणा ऐकलं हा मला काही यायला जमणार नाही हा. तुमच्या देवाला जाऊन सांगा हा तिला घरी खूप कामं असतात हा घरी लई आवडेल आपलं सासू सासरे नंद जावं देखील एवढ्याचा त्रास हा. तुम्ही जाऊन सांगा तिला यायला जमत नाही जाऊन सांगा म्हणजे तू येत नाही अरे राधिका सांगू रे बाई हा मला घरी सासू सासरी जाताना साहेब मी नाही येत. सासूचा सासऱ्यांचा त्रास हा काय ना असा हा आणि मग या हा? मग काय मग आता चल काय जेव्हा जेव्हा आपण चल. अरे सुदामा का बरं येत नाही काय अरे तिला भक्तीने प्रेमाने हाक मारून बोलवून घ्या देवाचा जीव कसावीत झाला असं तिला जरूर सांगा राधे चाल 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 तुला काय रे एक टाइम सांगितलं तुम्हाला ऐकू येत नाही का अगं राधिका तसं नाही ना देवानी वाजवितो काना कुडली वाजवितो काना काना हे कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ इस्लाम हा मध्ये येलच पाहिजे तिथून आपल्या जोडीदाराने बोलावून ये मध्ये कुंदेवनात जायलाच पाहिजे काही हरकत नाही आपल्या जोडीदाराने बोलावून घे अगं सत्ती मामा ए हिरा बोल राधिका आम्हाला कशासाठी बोलावलं अगं तुम्हाला माहित नाही का आपल्याला कृष्णाने कुंदेवनात बोलवलंय काही हरकत नाही जायचं ना चला ओ देवा अगं राधे तुला यायला उशीर का झाला अहो देवा एवढं घाई घाई कशासाठी बोलवलं अगं मला अजिबात करमत नव्हतं माझा जीव कसावीस होत होता तुझ्या वाचून आज आपल्याला राष्ट्रक्रीडा करायची आहे या ठिकाणी त्याच्यासाठी तुला बोलावलं म्हणजे म्हणून मला बोलवलं हो हो काही हरकत नाही तू माझी भक्ती प्रेमाने तुझ्या आज्ञा कर तेव्हाच मला सैन वाटेल नाहीतर देवा. अजिबात. तुमच्या भेटीसाठी माझा सुद्धा जीव असा भेटायला आतुर झाला होता पण काही सांगावं घरी सासू सासरे नंद जावा देखील हव्याचा त्रास म्हणून मला यायला काही जमत नाही बाकी मला काही सांगू नको आधी प्रेमाने माझी भक्ती कर म्हणजे भक्ती करायची काही हरकत नाही भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही आणि सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही काही हरकत नाही देवा
तुमची मनोभावी भक्ती करते. आय अभोळीच नवतरे काना माझ्या मनात, अभोळीच नवतरे काना माझ्या मनात. पंढरा तुझ्यासाठी 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 आले मला, तुझ्यासाठी आले मला. हॅलो, राम राम मंडळी. अहो काय झाला, म्हातारीला मी गाऊ शकतो पण म्हातारी काय माझी सापडली नाही. मला कोकण गेला काय माहितच नाही. घरी पाहतो तर घरी नाही. तिला एक वाईट सवय लागलेली आहे, ते मोबाईलची. म्हातारीला माझी म्हातारपणा चांगली माळकरी आहे पण नुसती सारखी ते मोबाईलवर असा बोटा फिरवायची. मला दुसरा तिला काही उद्योगच नाही. आणि मी घरी पाहतो तर घरी दिसत आहे का, मग वरती आलेल्या गेले असेल बसायला कुठेतरी पाहायला लागेल. ए म्हातारे, ए म्हातारे, इकडे 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 इकडे. तुला काही दुसरा उद्योग आहे का नाही? हो, तुला सारखं मिस कॉल येतं. इकडे ए म्हातारे, तुझा फोन ठेव बाजूला. ऐकत जाय ना जरा. म्हातारी झालीस आता, म्हातारपणात काय आहे पाहिजे. मला नाही जमा असं करायला. तुला बरा कसा सुचला? तुला काय नाही झालाय? काय तुला झालाय? एवढी म्हातारी तू चांगली माळ करीन ना तू. आता पोरा सोरांच्या ह्या गोष्टी का तुम्ही काय शेती गेलो तो हा. त्या सांगत इकडं तू एक मोठी पाटलीच का नाही? तुला बुवा आम्ही त्या मोबाईल मध्ये काय सिरियल काय होतंय, काय 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 सिरियल हे बाय, हे म्हातारे कसे तरी शिरायचं काम करत नको जाऊ. जर राहिलीस एखाद्या कुपा काठीला आटकून म्हणजे मी कोकड्या गवसायचा. आम्ही शिकवत मोबाईल मला तर हाता पता नाही ते मोबाईलच्या. पण ते बोलून घेतला बसल्या त्या मांडवात जमून. कारण तू सगळ्यात हुशार का नाही? हुशार बायको मी सगळ्या नुसते मोबाईलच्या मागा ही दिवस काठी काठी वाहिलीस का? पण खाण ऐकत जाय मी काय सांगतो. काय सांगत उठलीस का सारखी कसे तरी शिरायचं काम नको करत जाऊ. एका ठिकाणी अटकून राहशील तर निघायचीच नाही. काय करू मग? अरे पोरे आता एवढा बांडगा झाला, मोठा झालाय, तरुण झाला ना, त्याला काहीतरी काय व्यवसाय लागेल का नाही? आता पुढे अजून वारी येईल. मी नाही ना पाहिली. तुझी जोडीदारी नव जुनी जोडीदारी का काय होईल? बरं झालं दोघी आल्या. हे ना मी काय सांगतो. अरे पोऱ्या मोठा झाला बाई. मग काय करू? काय करू म्हणजे काहीतरी पोऱ्याला पाहायला लागले एका ठिकाणी. पोरगी बिरगी काय पाहायला लागेल? पोरगी. अरे आता आपल्याला पुढे वारी येईल अजून. आपल्याला जेथवरची आषाढी एकादश पंढरपूरला आपण जाणारी माणसा, नित्यनेम वारी करणारी. आणि मग आपल्याला आता चालत नाही. पाय तर माझं थरथर कापतात.
एकदम थंडी गारठा सहन होत नाही. पोरेला पाहतोस का तुला एखादं पाहतो तोंडाला तुझे आधार आहे का नाही काय? निघला निघला का सपतेल हिंडतो निसता जाय हे सपतेल जायते सपतेल घरी कामाचा पता नाही हिंडतो जेवण जेवून जेवून ह्या घरी त्याच्या वर आलाय अगं, असं नाही हे उबड्या ना सारखी उबड्या खान 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 हे असा झाला आता काय करत आहेस ते? पण आता चाला येत नाही तर काय? सांगा तुम्हाला कधीतरी ने ना सपतेला एकदी येळ न सनी मला अव तू उबड्या खातो उबड्या खाशील का तुला असाच होईल तर तू नको खात जा. इकडे गुजरातला थंडान त्या पाजते भरते आणि थंडा पिऊन पिऊन त्याच्या पोटात गॅस थंड खायचा तसे उबड्या खाय कोण मग जाऊन दे मरून दे पोरीला एखाद जागा पाहिजे तुला काही भेट बीट असेल तर आपल्या पोराला काहीतरी पोरगी पाहायला लागेल एखादी. आणि हा सपतेला जेव्हा हिंडत होता नाही एखादे बाबाला शोधायचा आमच्या पोशेला एखादं हो हो बाबा लक्षात आलं माझे तो लक्ष्मण बाबा सांग बाय आहे त्याच्याकडे पोरगी वाटत अधिक चालाय नाही हो तू पायावर पाय तुडवत येतेस मग मागून माझं चालाय नाही. आसपास नाही रिक्षावालेला होऊन बोलाव मग काय ना रिक्षावाल्याला दाब दे नाही चालत चाल पैसे नाही तो मोबाईल पहिला पिशवीत देते ठेवू सारखं तुला ते मिस कॉल का काय सांगत आहेस आम्हाला ते मिस कॉल येतंय म्हणून ठेवून दे. चल. काय ते पडे बैलाचे वाणे आडलाय काय बेस जेवतो सपतेन चालाय हे पाय माझे थर थर कापत आता म्हातारा माणूस काय होईल? एवढ्या फाटे आणतून कामही करतून पाणी वाहतून भाकरी करतो तरी कशी मग चालतो तुझ्या भरोश्यावर नाही तर मग कोणाचे माझ्या भरोश्यावर कधी तरी राहतोच घरी नाही सारखा तुला काय गावात नाही हा. मग काय मी घरी नाही तर हा नसा घरी नाही तर त्या जाऊन दे म्हणते लक्ष्मण दाजीचे आहेत ना घर जाऊ दे. ए लक्ष्मण दाजी लक्ष्मण बाबू अरे आहेस का नाही घरात घरात आहेस काय गेला आहेस कुठं ये बाबा ये ये जरा पाय उचलूनच काय रे तुला आतापासून दिसत नाही कसमा होऊन घेतात वायलेट करण्यात राहतो काय बेलाय झाला असा काय समजत नाही हा लक्ष्मण दाजी का काय मग पाय बरं सांगा कोणता जुनी- लक्ष्मण बाबा जुनी- दाजी माझा. वाट तरी का दाजी नाही हो माऊली म्हणजे ती डोंगरान आणि आता सांगतो माऊली तिला शेंदूर लावेल तिला मी माऊली हे सांगेल. लोकांचं आहे चुकत हे कुणालाही माऊली सांगायचा कोणी हे कपाळाला लावलाय कसा अरे बाबा काय आम्हाला बारीकशी तुझ्याकडे बुवा पोरगी आहे एखाद लग्नाची हा? तर मग तहा आमच्या पोरेला बुवा सोयीत लागत आहे तहा आलो आहे ना आहे ना म्हणजे पोराचा लगीन करून आणि पोरेला वारीला दौडायचं आहे हा वारी नाही पण मग बुवा रिकामा राहायपेक्षा असा गुंतवून ते टाकायचा हा हा आहे ना पोरगी आहे मला ना आता चालायला मग त्याच्यावर जबाबदारी सोपून द्यायची पोरगी आहे पण नावरूच जमल का तिचा पाय तुला जमत ना पाहाय काय कसा पाय नवर देवाचं नाव काय आहे नवर देवाचं नाव बाकीच्या सोबत लोक पोरगी दाखव हा ना पोरगी दाखवतो पण नावरूच चढला पाहिजे का नको नाही चढला तरी आता पोरगीचं नाव आहे रागिनी आहे नाव रागिनी राग नाही ना तिला नाही नाव रागिनी आहे फक्त. हा रागिनी ए रागिनी ए रागिनी नवरीच्या आयला बोलवा हा ए पुंजेली नुसता रागिनी बोल होत तुला बायको बिको आहे तर म्हातारा
हानीचा पटला पाहिजे काय आहे ना. नुसता रागीनी डबल होतो ना आहे ना पूजेने आहे ना न तर गवसून दिया ते आले पूजेने पा काय काम काढला काय वहिने बऱ्या वा हा आहो ना बरे आहो ना आवाज तुम्हाला एखाद पोरगी आहे आता गवसली होती मग आहे का आमच्याकडे तर तुम्ही गवसली काय हा? मग ह्याच्या दिवस गेलो तुला मग हा गजरात गेलो हे आमच्या बाया सगळ्या हिंदू होत्या मग त्याला पाहून मला नको आणि मग काय आता जमाना तसा आलाय तर घेतो हिंदू मग काय अहो बहिणी नुसती तिकडे काय ठेवलं इकडे ठेवा ना हा नवा तुझा मला राहलाय बोलायचा तुम्ही दोघं तिकडे जावा का आम्ही मुकेश मला बोलवला शिवाय ठरवलं वाकडी कसे आतापासून वाकडी मग त्या सांग केला ना सगळं पाहिलं आतापासून का हा सरळ पाहतो पण तो गजरा खाल्लेला तो मला दिसत होता माझा मग काय हे नुसती वाणी स्वतःच रडत राहते ऐकलावर काय तुम्हाला एखाद पोरगी आहे मग बोलवा ना पाहून द्या आम्हाला तर मग आहे ना मग बोलवा लवकर घाल जरा जरा काय पण मग आता ते आवरून दे जरा पावडर बिवडर लावू दे काय तुला नीट भात आहे का नाही पाहुणे आले तर पाणी पाजावा काय मी शाळेत तशीच दौडायची काय तशी दौडत आहे पाणी पाजत आहे त्यावरूनच बोलवते पण मग आता बोलव तुला पोरगीला बोलव लवकर रागिनी कुठे गेली म्हातारे अहो तुझा कट निवडून पडत लाय हो पाय डोक्यावर पडत काय गाई कशाला बोलवलं हे काय सांगत आहेत पाय ना पाहुणे आले ते कोण पाहुण्या आणि कशाला पाहुण्या आता कशाला पाहुणे म्हणजे का मोठी झाल्यावर काय म्हणतात तिला आता मला काय माहिती त्याच्यासाठी झाल्यात ती अगं पण ती पाहुणे कशाला आलं मला काय माहिती ते म्हणते आम्ही पोरगी पाहायला आलोय लग्न करायचं आहे पोराचं त्यांचे लग्न लग्न म्हणजे काय गाई लग्न म्हणजे नवरा नवरीचं लावून दिलेलं लग्न माहित नाही का तुम्हाला नवरा म्हणजे नवरा नवरा कशा संग खायचा असतो खायचा शिजून हे काय बाळव तेवढंच का काय हे अजून आहे अगं रागिनी, हे पाय ना कसे दोघं नवरा बायको आहेत दिसते का नाही तुला तुझा आई क्षण महाग आहे हा तुलाही समज नाही काय रे हा पोरगी असा म्हणजे असं मला माझं लग्न करायचं का ठिकाण चांगली दिन हो तुझा गजरा बेस्ट मध्ये मध्ये सारखा हिंडत धोंडीराम वहिनीचं काय खरा दिसत नाही गड्या धोंडीराम पटापट आहे. कोकण संघात आला आणि कोकण ग्रहाला मागात बो आई सण पोऱ्या म्हणजे सारखीच काही फरकच नाही यानीच बाकराची नाही यानीच रडून नाची बोली अरे बा अरे हे ना पोरगी पाहायला तुला पाहिले तर म्हणून लगीन लावून द्यावं लवकर लवकर असा मला लगीन करायचं आहे असा हा ये तुझ्या आई कसा रे हा म्हातारे आधीच मला विचार असं काय होता आज आधीच विचार असं काय होता नाही रे नाही म्हणे लगीन करू हा. आणि मग तुला देशवरच्या आता मग एका बेसीला का वारीला द्यायला लागेल बाबा आम्हाला चालत नाही आम्ही म्हातारी खरी माणसं गोष्ट आहे रे पण मग बायको पाहायच्या आधी मला विचार कसं काय होता तुला काय रे हा? हा? ए पैश्या काय आहे हा? धोंडीराम काय होय पका हारकेचे असणार रे बायको पहाय करून खाणार आईची संगली बैलाला आधी विचारलंस का नाही बैलाला पाणी पाजलं असतं नाही मग आई वासराला तणस घातला वासराला तणस घातली हेच बांधून टाकलं ते सांगा तुला तर तुझी आई मी ते सांगू त्या
बांधले आता गड्यात कहालं काय मारायचे आहे मग काय ते गोचड्या पडल्या ते पाण्यात बसल्यात मग जुवा ते मासे खातील ना अच्छा हं. मग काय नाही पण मग आता आपले राहतात हा. बायको पाहायच्या बायको पाहिजे असा आणि आम्ही म्हातारी झालो हा आम्हाला काम नाही काम होय हा. आता तुम्ही तुला बायको करून दिला म्हणजे तुम्ही संसार करायचा आम्हाला बसून भाकर खायला द्यायची असा बस आणि बायको पाहायची तुम्ही गेली तिचा पाहिली का नाही आलंय ना ता मग बेस आहे काय तुला बोलावलाय पोरेला वाजवलाय मला असा हा. आता कसा कोण हे लोकांचे आवाज जात नाही काय पोसे जात नाही मी कसा जाऊ पाहायचं तू जायजो पाहायला पाहूनच ये बुवा असा आणि मी जर कसं राहिलो मग गडद कहालं ते सासरेलच पोट आहे सासरे नसे नाही वा आणि कहालं तिने सांगला मला नाही ना आता तर पोषण राहते. सांगा, पुढच्या आता तर कार्यक्रमात सांग. पोषण एकदा बायको पाहिली रे पाहिली का आया आया काय हे कोणता डोसा येत आहे कोकण हे ऐकून सासूच ना होया ही सासू तिथं काळीच आहे तुझ्या किती काळी तुला काय गोरी पाहिजे आणि मग काय भरता उजळा आहे आणि मग काय काम केला म्हणजे झाला काय रे जावाय म्हणजे तुझी आईच पाय कवी कशी कटले माझ्या आईस कशी नकल राहून दे पण मी चांगला आहो पाहत होता काय रे? पाय ना हवे अंबरचा गजरा 3 पाया पाला नाही असा आमच्या आईची लांबणच तशी आहे आया ऐकून दे, ऐकून दे. आया, इकडे या. धमका होतो स्वतःपासून इकडे ये, इकडे जवळच ये, जवळच. तिने हा तोंडाला काय लावला कोणे होय ओळखीचा. उपाय तुला डोळा आहेत का नाही मग काय लावला याचा शब्द तुला तिला उपाय काय लावलाय माझी पोरगी बरी लगेच दिसली तुम्हाला काय ती लिपस्टिक लिपस्टिक काय काय त्या लिपस्टिक काय लिपस्टिक काय स्टिक लिपस्टिक हा तिची लावली ना ए तुझं नाव काय हो माझं नाव हा रागिनी राग येतो हा राग बिग नाही ना ये नाही रे हा राग नाही राग जर केला सुद्धा करायलाच थाकी बोलवलं. ए आई ए आई काय करा गेले हे काहीतरी बोलायला लागले काय हा. बोलत आहे त्याला विचार ना ए मामी हे पोरगी नाही येतो काय कसा करा घेतो तर आम्हालाच माहित नाही मग तिचं नावच रागिनी काय ठेवलायची आता नाव ठेवलाय तर काय तर रागत येतो हा मग ते माझं नाव माझा फरक जाऊ नाही नाही वाटत तसं काय नाही नाव रागिनी आहे पण राग बी काय नाहीये असं ना तुला जरा काय तरी कन्फ्युज होऊ राहिला जरा लवकरच यावर शिकत नाही तर आम्ही लगेच दुसरीकडे देऊन टाकू असा मग आम्हाला भरपूर स्थळ आहे त्यात आम्ही आलो वाटत या वहिनी इकडे येतात आता आपले असा करू लोक करून टाकू लग्न आकर चाल पावडरचा बराच वास येतोय कोणाचे माझे मग काय आणि तुला काय झालाय पीठ बीठ टोकून येतील का पीठ कपड्याचा होता पण सापडलाच नाही आमच्या घरी तुमची पोरगी येऊन दे मग पाहतो कशी हा चल ते आपले दसरी आदाशी ना वाजत ते बोलवायला चल त्याच नामावर ती बाळच जवळ का वाजत ठरवाय बाळच जवळ हातकन द्यायला दौडायला लागत सांभाळ करी आहेत कोकणा गेल्यात नवरा लोक घेऊन येत आहे ते आता टाईम होतो का नाही मग हातकन देता रे आपल्या लोक म्हातारे नवरा घेऊन येतो लवकर लवकर Yeah.
लोकांना सगळे काळीबाई मथीबाई ठकीबाई काय सगुनीबाई हिरीबाई किती कोण कोण आलं सांगायचं कसा काल देतोस तुझ्या मोडाने घर तुझा नुसता वळण्या वळण्यात सांगतो पटपट आवाज पहिला कधी आला लवकर ये जावं एक वाजेला जाईल 9 वाजेला हायची काय गेला भुलेल का काय हा कधी आलाय काय गेला का मोकळं आणि हे पहा, हे यांना विचारतं मी कधीपासून अजून आलेले लवकर लवकर बोलावून लवकर लवकर लावलं ते दादी ए लक्ष्मण बाबा कथा तो वाजू होतो जवान जाणक्या खेळायच्या सांगोळेवर तहाने जाती येतो मग होईला हात वर भरता चाळी लागली का वाजवला तर तुला रुपये देणार नाही चल ए लक्ष्मण बाबा येणार रे लवकर नवरीला आणणारे नवरी लोक घेऊन या नवरी थांबलेवाला घेऊन जा नवरी आणा लवकर लवकर आणा नवरीला घेऊन ये ना बाबा पटकन नवरी उतरून आण, नवरीचा मामा लवकर आणणारे लवकर लवकर आणणारे लवकर उचलाय नाही हो सांगतो हे गौऱ्या गौऱ्या हरी दादा तू माझे कसा नसबात पडलास रे ऐकाय नाही म्हणजे काय वाजवा रे थांबव जरा वर सांगूया जाऊ बाबा जमा नाही जाऊ आता हो सांगूया तर उडतच लवकर लवकर या रे आता हे नाहीच्या इकडे या लवकर काय रे इकडे रे हे का तुझा आई घेऊन आला आहे शाखा आईलाच घेऊन आला आहे तुला आता काय बघून उठाल तो या मोडाने घट जा ऐकले तर आधी ना तो सांगायचा तर आता नवरी आणेल काय काहीच काय नवरीचा आयलाच घेणार हाय बाबा मोठा आहे लवकर लवकर आणा अशा आमच्या जुने लोकांचा काय येतो बाबा लगीन लावायला नाही ना नाही, आमची रीतच तशी होती पहिली काय नवरा नवरीला पाहत नाही आता तो नवरीचा बाबा तो आता तिकडं काय पहाय आला आता फटाक्यांवर बसून हिंडत येतात अशा रे मग त्या काय ते नवर दाढी आवरा आमच्या पोरगी नाही झाला आता काय आवरा ते हे वाहने काय आवरा ते
काय ग बाई तू मी लगेच आई सांगून काय सांगते तिकडे तरास गुराळ दिवशी अगदी पाण्यातच बसवून आता काय तुला सारा वेळेस कौशल तरी दिलाच मला तर. पळून गेला कसा रे तुम्ही गावकरी हो या ना पाठीत धराय काय रे तुम्ही या ना रे तुम्ही आंतर पाठीत धराय काय गावकरी तुम्ही आता या रे हो मी ते असा नाही हो गावकरी म्हणजे चक्कर उठायचा आंतर पाठ धराय काय काय दादे हो तुम्ही असंच करत आहात नवरीचा मामा शाळेत नवरीचा मामा कोकळा आहे कोकळा अरे नवरीचा मामा साहेब मग आम्ही सांगतो तर नाही हा नवा देवाचा मामा माझा भाऊच मग काय? ए बामणा, बामण कोकळे अरे यांच्या हातात सोपारी म्हणून घाल ना का हा येत अरे पण काय तुम्ही पण आवरा गड्या त्या धारा का लगा आता लगेच सुरुवात करू का नको पटकन कायम करत असो चांगला नाही पटकन येतो आयतेच मारे गाडी लावायला बामणाला बंद करत त्यांचे मोबाईल वर लावला पडा आल्या तर तुझा नुसता तो काय भेसकोर का काय सांगते आई ए आई अगं हा चिमटा घेऊन राहिला कोण चिमटे घेता जवळ ठेव जा समोर ते लग्न कॅन्सल आम्हाला लग्न नाही लावायचं आम्ही चाललो आमच्या घरी तो चिमटा घेतो तर काय करायचं आहे का चिमटा घेतो चिमटा घेतो काय नाही नातो चांगला तर काय झाला अजून लगीन लागेल नाही काय होत तुमचा चाललाय काय नाही आम्ही लग्न लावणारच नाही चिमटा मग घेतो नवर देव मग काय नवरी जशी आहे सांगते पटकन नाही पोरगे आपल्याला लग्नच लावायचं नाही आता तुझा मी टोकळा झोडीन हो हे आलीस ते आलीस नाही जाणार
देवता जावं इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता तीर्थनाथ वाजंत्री वाजवा बाबा वाईट म्हातारीचा कायदा आहे काय सांगायचा असा मोठा नाच आहे का काय बोला ह्या फरकीची सूचना आपल्या वाड्याला जरात गेलं तुरून टाकायचा काम करतो काय आकलच नाही अरे बास आता रे म्हातारे पहा ना कशी गेली वाईट झालं ते पहा. बस बस नाही 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 माझी पण जमणार नाही मला सांभाळवायला आवडेल आहे मला नाचायचं आहे एक बार आता नाचायचं काम बंद आम्हाला आहे काही नाही आपली नाही सोपारी घेणार वाईट तो शब्द आजपासून बाबा मी नाही आटली सोपारी घेणार मी जाऊन देणारच नाही नाचल्याशिवाय मला सांभाळावर नाचायचं आहे मेला सामळ्या फसून टाकायच्या आता वरात कसं निरू सामळ्या सांभाळून देणार नाही, मला सांभाळावर नाचायचं आहे. तुझा नाच सांगाव का काय फरकी कोकरं तिची वटी कोकरं तर केसा कोकरं तो गजरा कोकरा असा करून थांबले माझ्यावर आता देखील लागला लोक आवरवून दे म्हणे चाल घरी अरे बाबा तुमच्या जुन्या मुलाला घेऊन जा आता आम्हाला मोकळा करून जाता वारी निघाला सगळ बांधा रे बांधा भगते सागर बांधा रे बांधा भगते